नमस्कार, पॅटर्न आयोगाच्या या सिरीज मध्ये स्वागत आहे. आता नीट लक्ष द्या, या क्वेश्चनला ए हे सी चे वडील, वडील म्हणजे वरती मांडणार, ए हे वडील आहेत कोणाचे, सी चे. नंतर आणि डी हा बी चा मुलगा आहे. डी हा कोणाचा मुलगा आहे, मुलगा आहे बी चा. इथं मांडता येत नव्हतं, साईडला मांडलं. ई हा ए चा भाऊ आहे, ए चा भाऊ ई म्हणजे सोबत मांडणार. ठीक आहे. सी ही डी ची बहीण आहे. सी कोणाची बहीण आहे, डी ची. सी बहीण आहे डी ची. डी ची बहीण म्हणजे डी इथं असणार. आणि सी आणि डी कोणाचे अपत्य आहेत, हे दोन, ए चे पण अपत्य आणि बी चे पण. म्हणजे ए आणि बी चं लग्न झालेलं आहे. लग्न झालेलं आहे, हा जर पुरुष असेल तर मग ही स्त्री असणार. तर सी ही डी ची बहीण असेल तर बी चे ई शी नाते काय, बी कोण आहे, ई ची. बी कोण आहे, ई ची. बी चे ज्याला छे प्रत्यय लागलेला असेल तो कोण आहे, बी कोण आहे, ई ची. भावाची बायको तुमची कोण असणार, भावाची बायको. ठीक आहे ना. म्हणजेच डॉटर तर नाही होत, पती पण नाही होत, ठीक आहे, बहीण पण नाही होत. म्हणजेच मग बी ई हे मराठीमुळं आणि इंग्लिशचा क्वेश्चन जेव्हा गुगल ट्रान्सलेटने ट्रान्सलेट केलेला असेल तसं मग बी कोण असणार, ई ची. तसे तो भावाची बायको आहे, पण मग ई कोण असणार, तर ई कोण असणार, तर दीर असणार, दीर. ठीक आहे. मग असं नातं नाही दिलेलं, मग असं नातं लावावं लागणार. ठीक आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 3 याच्यामध्ये उत्तर करणार करेक्ट. ठीक आहे. चला थांबूयात.